नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण अनालिसिस केलेलं होतं त्याच पद्धतीनं मार्केट आता एकदम परफेक्टली झालेली आहेत आणि तसंच ज्या आपण मागच्या आठवड्यामध्ये ज्या स्टॉक बद्दल अनालिसिस केलेलं होतं ते स्टॉक सुद्धा चांगला आपल्याला मोमेंट आज दिलेला आहे मित्रांनो. तर ह्या आठवड्यामध्ये आपण कोणत्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करणार आहोत मित्रांनो. आणि तसंच निफ्टी इंडेक्स आणि बँक निफ्टी त्याच्याबरोबर आपण फिन निफ्टीचा सुद्धा आपण आता अनालिसिस करणार आहोत. म्हणजे त्यानंतर ऍक्च्युली आपण कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे हे आपण एकदम परफेक्टली आता आपण अनालिसिस करू मित्रांनो. खरं तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायचं आहे, मेसेज तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो. बघा, तुम्ही कोणता पण एखादा स्टॉक मध्ये जर समजा तुम्ही एंट्री झाला आणि त्या स्टॉक मध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने एंट्री झाला, की ब्रेकआउट दिल्यानंतर एंट्री झालाय, की मुव्हिंग ॲव्हरेजला एंट्री झालाय, की RSI ला एंट्री झालाय, हे जे तुम्ही ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करताय, एंट्री होताय, तर एकच गोष्ट फॉलो करा मित्रांनो. जेव्हा मार्केट जरी डाऊन होत असेल आणि तुमचा स्टॉक जर समजा स्टॉप लॉस हिटच जर करत नसेल तर तुम्ही त्या स्टॉक मधून एक्झिट होऊ नका. का? म्हणजे तो स्टॉक फंडामेंटली खूप स्ट्रॉंग असू शकतो आणि तो स्टॉक स्टॉप लॉस हिट करण्याऐवजी तुम्ही बाहेर पडायच्या आधी, म्हणजे तुम्ही लॉस करून बाहेर पडायच्या ऐवजी त्या स्टॉक तुम्हाला बेनिफिट द्यायचा प्रयत्न करत असतो, म्हणजे तुम्हाला बेनिफिट देऊ शकतोय. हे तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. कुठल्या पण स्टॉक मध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर ना स्टॉप लॉस आणि टार्गेट हे दोनच विषय, जेव्हा स्टॉप लॉस हिट झालं तरी बाहेर पडा आणि अदरवाइज टार्गेट हिट झाल्यावर बाहेर पडा मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही त्या स्टॉक मधून एक्झिट होऊ नका, हेच मला सांगायचं आहे. तर आपण ह्या आठवड्यामध्ये जे स्टॉक बद्दल आपण अनालिसिस करणार आहोत तर त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. तर अनालिसिस करायच्या आधी तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलचा लिंक आपल्या मित्रांना, तुमच्या बंधूंना मार्केटमध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना ह्या चॅनलचा लिंक जरूर शेअर करा मित्रांनो. आणि तुम्ही पण पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. तर चला मित्रांनो, ह्या आठवड्यामध्ये म्हणजे आपण ह्या वीक मध्ये ज्या स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत त्याच्या आधी आपण निफ्टीचा अनालिसिस करू. तर हे बघा मित्रांनो, निफ्टीचा चार्ट मी ओपन केलेलो आहे. तर हे जे ट्रेंड लाईन आहे ना मित्रांनो, मी ऑलरेडी म्हणजे आधीच मी ड्रॉ करून ठेवलेला आहे. म्हणजे कसं, जर समजा मी ड्रॉ करत बसलो तर वेळ सुद्धा खूप जाईल आणि आपल्याला व्हिडिओ मोठा होईल. म्हणून आहे की नाही, जर व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हाला सुद्धा बोरिंग वाटेल मित्रांनो. म्हणून मी व्हिडिओ म्हणजे कमी वेळात आणि व्हिडिओ पटकन बनवण्यासाठी मी आधीच ड्रॉ करून ठेवलेला आहे. तर हे सगळं आता मी परत पुन्हा काढतो मित्रांनो. तर बघा, ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे हॉरिझॉन्टल लाईन, ओके, सॉरी, ही ट्रेंडिंग लाईन, हे ट्रेंड लाईन जे आहे ते आपण आधीच ड्रॉ करून का ठेवलं मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर ह्याला म्हणतोय आपण, तुम्हाला पण माहित आहे, जेव्हा मार्केट असं कम्प्लिटली ओव्हर जात असते आणि त्यानंतर तिथून जेव्हा मार्केट असं डाऊन साईडला येत असते त्याला आपण फॉलिंग ब्रिज म्हणतोय. हे तुम्हाला मी बरीच वेळा तरी सांगितलेलंच आहे मित्रांनो. जेव्हा ह्या फॉलिंग ब्रिजला इथं आपल्याला ब्रेकआउट मिळतोय, आपण त्या रेंजमध्ये आपण बाय करायचा प्रयत्न करतोय. इथं ह्या रेंजमध्ये बाय करायचा प्रयत्न करतोय. तर आता याच्यामध्ये म्हणजे आपल्याला चांगले ब्रेकआउट सुद्धा मिळालेले आहे. पण इथं एक इम्पॉर्टंट जे रेजिस्टन्स आहे ह्याच्यावरती म्हणजे बरोबर तिथंच जाऊन म्हणजे किती 23,869चा एक इम्पॉर्टंट आपल्याला एक वरती रेजिस्टन्स आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलंच होतं मित्रांनो, जेव्हा इथं ह्या रेंजमध्ये जेव्हा मार्केट होतं तेव्हा ब्रेकआउट दिल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टार्गेट जे आहे ते राऊंड फिगर 24,000चा राहील असं आपण गृहीत धरलेलो होतो. तर ह्याच पद्धतीनं जर समजा पुढच्या आठवड्यामध्ये जर समजा आपल्याला बरोबर ह्या पॉइंटला जर ब्रेकआउट मिळालं तर मित्रांनो, नेक्स्ट जे टार्गेट आहे आपला हे 24,800चा राहील. 24,830चा आहे मित्रांनो. तर जर समजा तुम्ही राऊंड फिगर जरी धरला तरी इथं म्हणजे 24,800चं 830च मी का म्हणतोय, तर बघा इथं एक आपल्याला स्मॉल इथं एक सपोर्ट झालेला होता आणि बरोबर इथं सुद्धा दोन बॉटम झालेलं होतं मित्रांनो. ह्या बॉटम झाल्यानंतर परत इथं आपल्याला ब्रेकआउट मिळालेला होता आणि ॲज इट इज इथं सुद्धा एक रेजिस्टन्स झालेला होता. तर बरोबर ह्या लाईनलाच आपल्याला इम्पॉर्टंट एक आपल्याला आता वरच्या रेंजला रेजिस्टन्स बनलेला आहे. तर ह्या रेंजला जर समजा ब्रेकआउट जर दिला तर आपला नेक्स्ट टार्गेट राहील मित्रांनो ऑलमोस्ट जे आपला लाईफ टाइम हाय आपण म्हणत होतो, त्या लाईफ टाइम हायला पोचायला वेळ लागणार नाहीये. तर ते लाईफ टाइम हाय किती आपल्याला ऑलमोस्ट 26,200च्या आसपास होता. तर राऊंड फिगर तुम्ही 26,000 धरा. 26,000 आपला टार्गेट राहील. ते कधी, जेव्हा 24,000ला जर समजा
24,800ला सॉरी ह्या 24,800ला जेव्हा ब्रेकआउट देईल त्यावेळी आपलं नेक्स्ट टार्गेट राहील ते ऑलमोस्ट 25,000 ते 26,000चं टार्गेट होऊन जाईल मित्रांनो. तर आता इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की आता जे सपोर्ट आहे ते सपोर्ट आपल्याला एक तर 23,200चा सपोर्ट राहील आणि जर राऊंड फिगर जर म्हणलं तर आपण 23,000चा एक मोठा आपल्याला एक आता सपोर्ट झालेला आहे मित्रांनो. तसंच वरच्या बाजूला 24,000चा आपल्याला एक रेजिस्टन्स झालेला आहे. जे सपोर्ट आहे जर 23,000 ते 23,200च्या खाली जर समजा आपल्याला क्लोजिंग जर दिलं तर तिथनं पुढं थोडंसं आपण वेट अँड वॉच करायचं. म्हणजे ही जी मधली जे ब्ल्यू लाईन जे मी ड्रॉ केलेलं आहे मित्रांनो हे कशासाठी केलं माहिती आहे का, इथं जे टॉप झाले आणि इथं जे बॉटम झालेलं आहे का नाही तुम्ही जर ड्रॉ केलं तर ॲज इट इज सेम झालेलं आहे. आणि तसंच इथून जे निफ्टी वाढलेला आहे हा जो गॅप आहे बॉटम टू टॉप इथं सुद्धा सेम टू सेम झालेलं आहे मित्रांनो. हेवा इथं ही रेंज जरी बघितलं तरी तुम्ही सेम झालेलं आहे. तर असंच पुन्हा एकदा आपल्याला असं वाटतं की खाली येऊन परत पुन्हा वरती जावावं. कारण मार्केट आहे मित्रांनो असं डायरेक्ट सुद्धा खाली येऊन सुद्धा कम्प्लीट वर जाऊ शकतं खाली न येता, किंवा करेक्शन येऊन सुद्धा मार्केट इथनं पुढं वरती जाऊ शकते. तर मित्रांनो ह्या पॅटर्नला आपण फॉलिंग ब्रिज म्हणतोय. आणि ह्या अजून एक नाव आहे मित्रांनो ह्या पॅटर्न मध्ये अजून एक म्हणजे आपल्याला बनलेला दिसतोय ते कुठला माहिती आहे का, आपण म्हणतो याला कम्प्लीट मार्केट असं ओपन झाल्यानंतर ना म्हणजे ओपन जाऊन इथं जेव्हा टॉप बनतोय आणि ह्या बॉटम बनतोय, बॉटमवरनं म्हणजे टॉपवरनं कम्प्लीट असं खाली जर आला आणि इथं ब्रेकआउट जर दिला तर आपण काय म्हणतो ह्याला बुलिश फ्लॅग. ओके, बुलिश फ्लॅग आपण ह्याला म्हणतोय मित्रांनो. तर तुम्हाला सांगायचं आहे की इथं ब्रेकआउट मिळालेला आहे तर निफ्टी वर इथनं असं वर जाण्याचं चान्सेस जास्त दिसतंय मित्रांनो. तर आता बँक निफ्टीचं आपण ॲनालिसिस करून घेऊ. ओके, बँक निफ्टी जरा पटपट करू मित्रांनो कसं होईल म्हणजे वेळ पण खूप लागणार आहेत ह्या व्हिडिओला. तर हे बघा बँक निफ्टीला सुद्धा मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेला आहे. तर आता चार्ट थोडंसं जवळ करतो म्हणजे आपल्याला पूर्णपणे दिसेल मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल तर कॉमेंट करा, मी तुम्हाला कॉमेंटमध्ये रिप्लाय देईन मी. तर हे बघा हे डेली कॅन्डल आहे निफ्टीचं. तर इथं जे आपण ॲक्च्युली ही जी येलो लाईन ड्रा केलेला आहे मित्रांनो, तर इथं जे सपोर्ट आहे म्हणजे इथं जे आपल्याला हा एक सपोर्ट झालेला आहे आणि हा जो सपोर्ट आहे की नाही ह्याला म्हणजे ऑलमोस्ट ब्रेक केलेला नाही आहे. सेम म्हणजे ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक केला नाही. आणि आतलं जे ब्ल्यू लाईन आहे ह्याला इंटरनल आपण म्हणतोय. तर ह्याला एकदा इथं ब्रेकडाऊन द्यायचा प्रयत्न केलेला होता खरं बरोबर ह्या येलो लाईनच्या बरोबर वरती म्हणजे येलो लाईनला टच होऊन परत पुन्हा इथनं मार्केट वरती गेलेलं आहे मित्रांनो. तर बघा तुम्हाला सांगतो जर आता निफ्टीचा बँक निफ्टीचा जर समजा आपण बघितलं मित्रांनो तर हे बघा इम्पॉर्टंट आता आपल्याला एक रेजिस्टन्स दिसते. त्या रेजिस्टन्स किती माहिती आहे का, इथं जे मी लाईन ड्रॉ केलेलं आहे हे हॉरिझॉन्टल लाईन 54,467चा आहे मित्रांनो. तर राऊंड फिगर जरी धरला तर तुम्ही 54,500 तुम्ही हे राऊंड फिगर धरू शकता. आणि जेव्हा याच्यावरती क्लोज देईल त्यावेळी मार्केट आणखीन बूम वरच्या साईडला जाऊ शकते मित्रांनो. तर नेक्स्ट जे टार्गेट होईल जर समजा ह्याला जर ब्रेकआउट जर दिला तर आपलं नेक्स्ट जे टार्गेट आहे ते किती ऑलमोस्ट बँक निफ्टी हळूहळू करत कंप्लीट 60,000ला टच करू शकते मित्रांनो. एवढं पोटेन्शियल आहे बँक निफ्टीमध्ये. तर सपोर्ट जे आहे आपलं इथं जे दिसते तुम्हाला हे जे एक तरी हा जो ब्ल्यू लाईन आपण ड्रॉ केलेला आहे ह्याला कंटिन्यू असं पुढे ओढत जायचं आहे. जर ह्याला जर ब्रेकडाऊन जर दिला तर इथं सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकताय. अदरवाईज ही जी येलो लाईन आहे ह्या येलो लाईनला सुद्धा तुम्ही जर असं पुढे एक्सटेंड करत राहिला आणि जेव्हा ह्या लाईनला सुद्धा ब्रेकडाऊन जर दिला तर इथं आपण एक्झिट होऊ शकतोय. तर तुम्ही जर राऊंड फिगर जर म्हणला तर तुम्हाला जर समजा 52,000 म्हणजे 52,000च्या खाली जर समजा ब्रेकडाऊन जर दिला तर तुम्ही इथं एक्झिट होऊ शकता जर तुम्ही ट्रेड करत असाल तर बँक निफ्टीमध्ये. हे आपले सपोर्ट आहेत. तर मी जास्त करून डिलिव्हरीमध्ये काम करत राहतोय मित्रांनो, त्याच्यामुळे मी डिलिव्हरीच्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आहे. तर आता अजून एक इंडेक्स बद्दल आपण आता ॲनालिसिस करू. त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी. तर ओके मित्रांनो चार्ट फिन निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे. तर हे बघा जे आता ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो
आता चार्ट खूप मी एकदम जवळ केलेला आहे. तुम्हाला कॅन्डल्स व्यवस्थित दिसतील का नाही दिसतील हे मला माहित नाही मित्रांनो. खरं तुम्ही जरा समजून घ्या आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा मित्रांनो. तुम्हाला मी पटकन रिप्लाय देऊ शकतोय. तर हे बघा, ही तर ऍक्च्युली हे डेली कॅन्डल आहे आणि डेली कॅन्डल मध्ये बरोबर इथं जे ग्रीन ही ट्रेंड लाईन आहे इथं मी ड्रॉ करून ठेवलेला आहे मित्रांनो. ह्याला कम्प्लीट बघा, इथं एकदा सपोर्ट घेतलेला आहे, इथं एकदा घेतलंय, इथं एकदा घेतलंय आणि इथं जवळपास आलेले आहे मित्रांनो. तर ऑलमोस्ट बघा किती वेळा सपोर्ट घेतलंय, म्हणजे इथं जेव्हा सपोर्ट घेतलाय तिथं बॉटम तयार झालेलं आहे मित्रांनो. आणि इथं जेव्हा आलं इथून परत पुन्हा बॉटम होऊन परत निफ्टी फिन निफ्टी इथनं वर गेलेले आहेत. तर जे इंटरनल जे हे चॅनल आहेत ह्या चॅनलला सुद्धा इथं बघा मित्रांनो कितींदा आपल्याला सपोर्ट घेतलं आणि बरोबर ह्या इंटरनलच्या याला आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे. तर आता जे दुसरा टार्गेट राहील मित्रांनो, ऑलमोस्ट आपल्याला जे इथं टॉप जे बनलेला आहे हायर हाय इथं बनत गेलाय मित्रांनो. तर असंच इथं आपल्याला पुन्हा एकदा हायर हाय बनायचं शक्यता आहे. तर टार्गेट किती होऊ शकते हे सुद्धा तुम्हाला आता मी दाखवतो बघा मित्रांनो. तर ऑलमोस्ट तुम्ही ही जी लाईन आहे ही सॉरी राहू दे, ह्या लाईनला जर समजा तुम्ही असं एक्सटेंड करत नेला तर कंटिन्यू तुम्हाला जे टार्गेट दिसते इथं ऑलमोस्ट 28,000 म्हणजे आता जे चालू आहे 26,000 च्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे मित्रांनो. खरंच जे टार्गेट जे दिसतंय आपल्याला नेक्स्ट ते किती 28,000चा फिन निफ्टी मधला टार्गेट आपल्याला दिसतोय आणि हे पटकन येईल असं वाटते. म्हणजे फिन निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये जास्त आता पोटेन्शियल आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट फिन निफ्टीतले जे स्टॉक जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर केलं तर मित्रांनो तुम्हाला चांगलं म्हणजे बेनिफिट येऊ शकते असं मला वाटते. तुम्ही पण विचार करा आणि तुम्ही बाय करा मित्रांनो. तर चला तुम्हाला सांगतो, आता आपण ह्या आठवड्यामध्ये येणार आहे त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करू. खरंच समजा तुम्हाला फिन निफ्टी मध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर 26,000चं जे आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे आता, आणि तुम्ही जर स्टॉपला जर ठेवत असाल तर मित्रांनो ॲज पर ट्रेडिंग जर तुम्ही ज्या पद्धतीने करताय त्या पद्धतीने ठेवा. कर तुम्हाला डेली वाईज जर सांगायचं म्हणलं आणि तुम्ही लॉंग टर्मचं जर इन्व्हेस्टर जर असाल तर तुम्हाला ही जे आपण लाईन ड्रॉ केलेलं आहे, ही जे ग्रीन लाईन दिसते तुम्हाला, ह्या ग्रीन लाईनला तुम्ही पुढे एक्सटेंड करत जावा आणि तुम्हाला इथं जेव्हा ह्या ग्रीन लाईनला जेव्हा ब्रेकडाऊन दिसेल त्यावेळी तुम्ही म्हणजे फिन निफ्टीतले जे स्टॉक असतात त्यातनं तुम्ही एक्झिट होऊ शकताय. मोस्टली मी डिलिव्हरीमध्ये काम करत राहतो मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला मी डिलिव्हरीच्या पद्धतीनं सांगत आहे, तुम्हाला ट्रेडिंगच्या पद्धतीनं सांगत नाहीये मित्रांनो. तर आता आपण ह्या वीकमध्ये ज्या स्टॉक येणार आहे त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू आणि ते स्टॉक आहे फिन निफ्टी आणि बँक निफ्टीतलंच स्टॉक आहे मित्रांनो. तर त्या स्टॉकचं नाव आहे HDFC बँक. ओके, तर बघा मित्रांनो हा स्टॉक खूप छान पॅटर्न झालेला आहे. याच्यामध्ये हा डेली कॅन्डल आहे, वीकली करतोय आता. तर सॉरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होत असेल तर क्षमा मागतोय तुमच्याकडून. म्हणजे कसं कुठल्या तरी पॅटर्न बद्दल जर सांगायचं असेल तर पूर्णपणे डिटेल मध्ये सांगितलं तर तुम्हाला पण पटकन समजेल मित्रांनो. तर बघा याच्यामध्ये एक पॅटर्न झालेला आहे मित्रांनो. HDFC बँक मध्ये आता आपण वीकली कॅन्डल आहे, ह्या वीकली कॅन्डलच्या हिशोबानं जर बघितलं HDFC बँक मध्ये तर ऑलमोस्ट इथं जे टॉप होता मित्रांनो, ह्या टॉपला बघा कंटिन्यू इथं ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला, खरं ऍक्च्युली तिथं ब्रेकआउट मिळाला नाही आणि ह्या आठवड्यामध्ये आपल्याला सुपर ब्रेकआउट मिळालेला आहे. तर इथं जे लास्ट वीक मध्ये इथं खालच्या बाजूला इथं एक बॉटम झालेला होता आणि ॲज इट इज इथं सुद्धा एक बॉटम झाला मित्रांनो. असंच कंटिन्यू एक्सटेंड करत म्हणजे ह्या लाईनला नाही आतापर्यंत जवळपास ऑलमोस्ट 2020 पासून 2020 मध्ये जे बॉटम झालेला होता त्या बॉटम म्हणजे ह्या ट्रेंड लाईनला नाही ब्रेकडाऊन दिलेला नाहीये. म्हणजे ह्याला आपण ऑलमोस्ट ह्या पॅटर्नला एक म्हणू शकतो मित्रांनो असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. म्हणजे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न म्हणजे कसं असतं मित्रांनो, असं जाऊन असं असतोय आणि जेव्हा इथं ब्रेकआउट मिळते त्याला आपण असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न म्हणतोय आपण. इथं ब्रेकआउट मिळते आपल्याला म्हणजे प्राइस ऍक्च्युली असं जाऊन असं आलेले असते आणि इथं ब्रेकआउट मिळते मित्रांनो. तर ह्याला म्हणतोय आपण असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, किंवा असं वरनं पण खाली येऊन इथं ब्रेकआउट दिलेलं असते. तर त्याचा काही संबंध नाही आहे. इथं हे पॅटर्न खूप चांगलं पॅटर्न झालेलं आहे मित्रांनो, छान पॅटर्न झालेला आहे. तर HDFC बँक मध्ये आता आपल्याला ब्रेकआउट दिलेलं
पद्धतीने जर बघितलं तर 1900चा समजा आपल्याला 1906चा क्लोजिंग प्राइस मिळालेला आहे आणि इथून जर समजा थोडंसं खाली जर आलं तरी सुद्धा आपण ह्या स्टॉकमध्ये 1800च्या ॲज पर टेक्निकलच्या हिशोबाने सांगतोय तुम्हाला 1800 म्हणजे 1900 ते 1800च्या रेंजमध्ये तुम्ही खरेदी करू शकताय आणि स्टॉपला जर ठेवायचं असेल तर लॉंग टर्मला तर हा स्टॉक खूपच छान आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर समजा तुम्हाला नाही फक्त तुम्हाला ट्रेडिंगच करायचं आहे तर इथं जे ब्रेकआउट दिलेला आहे ह्याचा मागचा आठवड्याचं जे कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा लोला तुम्ही स्टॉप लॉस ठेवून तुम्ही एक्झिट होऊ शकताय. अदरवाईज दुसरा स्टॉप लॉस म्हणजे तुम्ही ह्याच लाईनला एक्सटेंड करत जर राहिला आणि ह्या लाईनला जर समजा इथं टच करून जर वरती गेलात म्हणजे असं मोस्टली होऊ शकते. म्हणजे इथं एकदा झालेलं आहे मित्रांनो, इथं सुद्धा एकदा झालेलं आहे. आणि जर समजा कदाचित मार्केटमध्ये काही जरी पॅनिक सिच्युएशन जर झालं तर पुन्हा आधी इथं टच होऊन परत आणि एकदा वरती इथून जाऊ शकते. तर जे टार्गेट आहे आपल्याला HDFC बँक मधला जो टार्गेट आहे ते 2800 म्हणजे 2700 ते 2800च्या दरम्यान आपल्याला टार्गेट मिळू शकते मित्रांनो. तर ह्या पद्धतीने तुम्ही HDFC बँक मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय. तर मित्रांनो त्या स्टॉक बद्दल आता अनालिसिस करून झालेली आहे. तसेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.